पहाटेच्या वेळेस पूजा लवकर उठते. जाण्याच्या ओढीने पूजा खूप आनंदित असते. आपले सर्व कपडे व्यवस्थित रचलेल्या बॅगा बाहेर काढून ठेवते. त्या दिवशी धर्मराव, सीताबाई व पिंटू लवकर उठून सर्व साफसफाईची कामे करून घेतात. गोडधोडचा स्वयंपाक सीताबाई करण्यास सुरुवात करून देतात. सीताबाई आपल्या मुलीसाठी इतके करता आहेत हे पाहून धर्मराव पाण्याची वाटी घेऊन आंबे धुवून पिळण्यास सुरुवात करून देतात. धर्मरावांना हे काम करताना पाहून सीताबाई खूप खुश होतात, कारण त्यांना पण माहीत असते की पूजा ही सर्वात लाडकी लेक यांची आहे, म्हणून हे आपल्या लेकीसाठी सर्व काही करतील. धर्मराव आंबे पिळीत असताना पूजा स्वयंपाक खोलीत येते. बाबांना आंबे पिळताना पाहून पूजा म्हणते, बाबा, तुम्ही चक्क आंबे पिळत आहात. कधी तुम्ही स्वयंपाकघरात आला नाही आणि आज मांडी घालून आंबे पिळण्यास बसलात. तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं पोरी, तू माझी लेक आहे आणि ती पण लाडाची. हे सर्व काही तुझ्यासाठीच करतोय मी. तो दिवस पूजासाठी सर्वात मोठ्या सुखाचा होता. त्या सर्व आठवणी पूजा आपल्या स्मरणात घेत होती. सर्व स्वयंपाक पूर्ण झाल्यावर सीताबाईंनी ताटे तयार केली व सर्वजण जेवणास बसले. जेवणाचा स्वाद इतका काही चांगला झाला होता की त्या दिवशी सर्वांनी 2 घास जास्तच खाल्ले. जेवण आटोपल्यानंतर सर्वांनी आराम केला. पूजाची गाडी सायंकाळी असल्याने सर्व विश्रांती घेत टीव्ही पाहत बसले. थोडी पाहून झाल्यानंतर पूजा टीव्ही बंद करून देते. धर्मराव पूजाला बोलतात, पूजे, पुण्याला जाते आहे, पण असे काही करू नको ज्याने माझी मान खाली जाईल. तेव्हा पूजा म्हणते, बाबा, तुमची लेक आहे, कोणतीच अशी गोष्ट करणार नाही ज्याने तुम्हाला माझ्यामुळे खाली पाहण्याची वेळ येईल. पण बाबा, मला कधी प्रेम झाले तर मी काय करू? तेव्हा धर्मराव म्हणतात, पूजा, तू माझा मुलगाच आहे असे मला वाटते, कारण तू दुसऱ्या पोरींसारखी नाही. ज्या पण पोरी तुला प्रेम झाले ते ठीक, पण मुलगा असा पहा की त्याला प्रेमाची व माणुसकीची जाण असेल. नाहीतर कलियुगात पोरपोरी फक्त प्रेम आपल्या गरजा भागवण्यासाठी करतात. पूजा ही मनमोकळी असल्याने तिने पहिलेच विचारून घेतले की काय करायचे व काय करू नये. धर्मरावांना चांगलेच माहीत होते की कलियुगात पोरापोरींना बंधनात बांधून ठेवता येत नाही, पण त्यांना चांगल्या संस्कारांनी व विचारांनी बांधून ठेवणे सहज शक्य होत असते. म्हणून धर्मरावांनी कधीही पूजावर जोर अथवा दबाव दिला नाही की तुला असेच करावे लागेल, कारण मी तुला सांगतोय व मी तुझा बाप आहे. याने काय होते? पोरं या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, कारण कलियुग असा युग आहे ज्यात पोरं घाबरतात व पोरी बिनधास्त घरातून पळण्याची तयारी करतात. ही कलियुगाची सर्वात मोठी सत्यता आहे. वडिलांचे ऐकून एक गोष्ट ऐकल्यावर पूजा धर्मरावांना विश्वास देते की मी जे पण काही करेल ते पहिले तुम्हाला सांगेल. पूजाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख होती. म्हणून धर्मराव जास्त विचार न करता पूजाला पाठवण्याची तयारी करतात. त्या सायंकाळच्या वेळेस पूजाला सोडवायला आई, बाबा, पिंटू, सोनी हे सर्व बस स्थानकावर आले होते. बस 5 वाजता होती. अर्धा तासाचा अवधी असल्याने धर्मरावांनी चहाच्या टपरीवरून सर्वांना चहा मागवला. चहाचा स्वाद घेता घेता 5 वाजले व पुण्याची बस स्थानकावर लागली. सर्वांनी पूजाला आनंदाचा टाटा करीत गाडीत बसवले. काही मिनिटातच गाडी पुण्याकडे वेगाने भरधाव घेऊ लागली. प्रवास लांबचा असल्याने गाडी एका ठिकाणी थांबली. पूजाला भूक लागली होती, म्हणून तिने दुकानातून बिस्किट पुडे व काही चिवड्याच्या पुड्या घेतल्या आणि गाडी सुटण्याच्या आत पूजा बसमध्ये येऊन बसली. बिस्किटांचा आस्वाद घेत ती शांतपणे हा विचार करू लागली की मी तिथे जाते तर आहे, पण मला तिथे आवडेल की नाही? मित्रमैत्रिणी चांगले मिळतील ना? पूजाचा हा विचार चालूच असतो की तेवढ्यात तिला प्रेमचा चेहरा आठवतो. प्रेमच्या चेहऱ्यात इतके काही आकर्षण होते की पूजा मनातच हसू लागली. पूजा केव्हा स्वप्नात रमून जाते तिला तिचेच कळत नाही. कंडक्टरच्या जोरात आवाजाने पूजाचे सुंदर स्वप्न तुटते व ती म्हणते, काय हो, काय झाले इतके जोरात ओरडायला? तेव्हा कंडक्टर म्हणतो की अहो मॅडम, पुणे आलं, आता बसमधून उतरा, नाहीतर पुन्हा तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवून देऊ का? इतके ऐकताच पूजाला राग आला व ती ताडकन उठून गाडी खाली उतरून जाते. पूजाचा लीक पॉइंट हा राग असल्याने तिला कोणी बोललेले खपत नव्हते.
म्हणून ती जास्त करून न बोलण्याचा व शांत राहण्याचा प्रयत्न करीत असे. पुण्यात पाऊल पडताच पूजाने रिक्षा चालकाला कपड्यांच्या शोरूमकडे रिक्षा वळवण्यास सांगितले. शोरूम मध्ये पोहोचल्यावर पूजाने बाथरूम मध्ये जाऊन आपले तोंड स्वच्छ धुतले व मेकअपच्या वस्तू काढून चांगल्या प्रकारे मेकअप केला. बाथरूम मधून बाहेर आल्यावर पूजाने जॅकेट, टी शर्ट, जीन्स, सॅन्डल, गॉगल सर्व शहरातील मुलीसारखी खरेदी केली. चेंजिंग रूम मध्ये जाऊन तिने आपले गावाकडील कपडे बॅगेत ठेवले व जीन्स व टी शर्ट घालून बाहेर आली. ज्या मुलीला पंजाबी ड्रेसवर कोणी पाहत नव्हते तीच मुलगी जीन्स टी शर्ट घालताच लोकांनी भरलेला मॉल पूजाकडे एकटक पाहू लागला. पूजाच्या फॅशनमुळे पूजाचे घड्याळाकडे लक्ष जात नव्हते. तेव्हा अचानक एक लेडी म्हणते की वाव, काय टायमिंग एंट्री केली या मुलीने. तेव्हा पूजाचे लक्ष घड्याळाकडे केंद्रित होते व ती परत रिक्षाला हात देते. पूजाच्या सांगण्यावरून रिक्षा चालक कॉलेजच्या दिशेने रिक्षा फिरवतो. वेगाने रिक्षा चालवीत पूजाला कॉलेज जवळ पोहोचवतो. पूजा रिक्षा चालकाचे पैसे देते व तिथून कॉलेजमध्ये प्रवेश करते. ज्या मुलांनी पहिल्या दिवशी पूजाला व तिच्या बाबांना म्हटले होते की आता इथे भिकारींना पण ऍडमिशन मिळते वाटतं, तेच मुलं मुली पूजाला पाहून दंग होऊन जातात. त्यातील एक मुलगा म्हणतो वाव, काय दिसते आहे री. तेव्हा दुसरा म्हणतो अरे तिचे डोळे तर बघ, काय नशिले आहे. तिच्या डोळ्यात जर पडलो ना तर मरूनच बाहेर पडेल. पूजा त्या मुलांना जास्त भाव न देता प्राचार्यांच्या ऑफिसात जाऊन सरांना भेट देते. शिंदे सर तर थोडा वेळ पूजाला ओळखतच नाही, पण नंतर पूजाच म्हणते सर तुम्ही मला ओळखलं नाही का. तेव्हा शिंदे सर आवाजावरून म्हणतात पूजा तू आहेस. आणि हे काय इतके मोठे परिवर्तन, पंजाबीवरून डायरेक्ट जीन्सवर. वाव, आवडले मला. पण पूजा तू हे एक चांगले केले की आपली राहणीमान चेंज केली. थोड्या दिवस अशी राहा व एकदा थोडी जुनी झाली, ओळखी झाल्या की मग परत पंजाबीला सुरुवात करून दे. शिंदे सरांनी पूजाचे आय कार्ड पहिलेच बनवून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी उशीर न करता आय कार्ड व काही महत्वपूर्ण कागदपत्रांची पुंजी तिच्या जवळ दिली व म्हणाले पूजा आता तू तुझ्या रूम मध्ये जा व आराम करून घे. आज तुला फक्त आराम करायचे आहे. सरांचे बोलून झाल्यावर पूजा आपल्या रूमकडे जाण्याचा मार्ग पकडते. रूम मध्ये पाय ठेवताच एका पोरीने तिला विचारले हु आर यू. तेव्हा पूजा आपल्या शांत आवाजात म्हणते आय एम पूजा. यू टू. आय एम रश्मी. प्लीज कम. मध्ये गेल्यानंतर पूजा म्हणते रश्मी अजून दोन कुठे गेल्या. तेव्हा रश्मी म्हणते अगं त्या अंघोळीला गेल्या आहे, कारण रात्री पार्टी आहे ना. रश्मी ही अभ्यासू मुलगी होती. थोड्या वेळातच दोघं चांगल्या मैत्रिणी झाल्या. रश्मी व पूजा एका चुटकुल्यावरून हसू लागल्या. तेवढ्यात स्वाती व यामिनी या दोघं आल्या. या दोघं मैत्रिणी अगदी जीवाभावासारख्या मैत्रिणी होत्या. पण आपल्या सुंदरतेचा त्या दोघांना खूपच गर्व होता. स्वाती ही त्यांच्याच कॉलेजच्या मुलाबरोबर तिचे प्रेम होते. यामिनी ही पोरांपासून 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करीत असे, कारण तिला प्रेमाची भांगड आवडत नसे. रश्मी व पूजाला हसताना पाहून स्वाती म्हणते रश्मी ही कोण ग. तेव्हा रश्मी म्हणते अगं स्वाती ही पूजा आहे. शिक्षणात उच्च क्रमांक मिळवून तिने आपल्या कॉलेजला प्रवेश घेतला आहे. स्वाती गर्विष्ठ असल्याने तिला उच्च प्रतीचे लोक आवडत नव्हते, कारण ते लोक मिळाल्यानंतर ती निच्च होऊन जायची म्हणून. स्वाती व यामिनी या दोघींना शिक्षणात कमी पण पार्टी, डिस्को यासारख्या गोष्टींमध्ये जास्त रस होता. पण रश्मी तशी मुलगी नव्हती. रश्मीला पार्टी, डिस्को या गोष्टींचा फारसा लळा नव्हता, म्हणून ती खूप सुखी होती. यामिनी चावटर असल्याने ती म्हणाली पूजा तू पण चल आमच्या बरोबर, तिथे तुझी ओळख पण होईल व 4 मित्रमैत्रिणी पण मिळतील. पूजाला हा निर्णय व सल्ला योग्य वाटला व तिने येण्यास मंजुरी दिली. पूजाने रश्मीला पण येण्यास विनंती केली. पूजाच्या सांगण्यावरून रश्मी पण तयार झाली. रश्मी व पूजा बाथरूम मध्ये फ्रेश होण्यास जातात. तेव्हा इकडे स्वाती यामिनीला म्हणते यू आर क्रेझी. त्या दोघींना आपल्याबरोबर इम्पॉसिबल. यामिनी स्वातीला म्हणते डार्लिंग पहिले पार्टीला तर पोहोचू, मग तू पहा की काय होते ते. मुलींचे हॉस्टेल असल्याने 10 वाजेपर्यंत ते बंद होऊन जात असे. पण स्वातीला याची काहीच काळजी नव्हती, कारण श्रीमंत बापाची एकुलती एक लेक होती म्हणून. 8 वाजता 4 मैत्रिणी डिस्कोत पोहोचतात. पूजा जीन्सवर खूपच सुंदर दिसत असल्याने स्वातीच्या बॉयफ्रेंडने स्वातीला न विचारता पूजाला म्हणतो तुम्ही येथे नवीन आहात का. हो पूजा म्हणते. स्वातीला हे पाहून खूप राग येतो व ती म्हणते राज तिकडे काय विचारतो आहे, मी तर इकडे उभी आहे ना. यामिनी यावर मनात हसते व म्हणते हा
आता मजा येईल असे वाटते, कारण राजला स्वातीपेक्षा पूजा सेक्सी वाटत होती. काही क्षणातच सर्व मित्रमैत्रिणी एका गाण्यावर डिस्को करू लागले, पण पूजा व रश्मी काही गेल्या नाही, कारण नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती पूजा व रश्मीची होती. यामिनी या गोष्टींचा फायदा घेऊन पूजाला डान्स फ्लोअरवर ओढून आणते व सर्वांना थांबण्यास सांगते आणि म्हणते, मित्रांनो, आता आपल्या समोर मिस पूजा आपला एखादा जलवा दाखवेल, तर सर्वांनी टाळ्यांच्या आवाजात तिला शुभेच्छा द्या. पूजा ज्या प्रकारे मंदिरात फूल वाहून देवाची आराधना केली जाते त्याला म्हणतात पूजा. पूजाला इतक्या मुलामुलींसमोर उभे केल्याने पूजा खूपच घाबरली, कारण पूजाला माहित होते की आपण अभ्यासाशिवाय दुसरीकडे लक्षच दिले नाही. आपल्याला मात्र प्रश्न जर विचारला असताना तर त्याचे उत्तर लगेच दिले असते, पण नाच म्हटला तर त्यात माझी टाय फिश. त्यावेळी सर्व मुलं मुली पूजाला चिडवू लागले, अरे बहनजी, नाचना नहीं आता तो जीन्स में क्यों आई, इससे अच्छा तो पंजाबी पहन लेती. या प्रकारे पूजाला कोणी काय तर कोणी काय चिडवू लागले. त्यावेळेस प्रेम तिथेच असतो. पूजा अभ्यासात हुशार राहते हे प्रेमला चांगलेच ठाऊक होते, त्यामुळे त्याने त्या मुलाला फ्लोअरवर खेचले व म्हणाला, तुला डान्स येतो ना. त्यावेळी तो प्रवीण म्हणतो, अरे प्रेम, तू पागल तो नहीं हो गया ना, तुझे तो मालूम है ना मैं कितना अच्छा डान्सर हूँ. पूजा, आता तू या हिंदीला एक चिंदी प्रश्न विचार. आय मीन एक असा प्रश्न विचार की तो फक्त तुला माहित आहे. यावरून पूजा प्रवीणला एक अवघड प्रश्नात अडकवते. तेव्हा प्रेम म्हणतो, मेरे यारा, है तुम्हारे पास इसका जवाब. तेव्हा प्रवीण म्हणतो, अरे यार, जिसमें मैं कमजोर वो सवाल क्यों तुम पूछ रहे हो. यावर प्रेम म्हणतो, मित्रांनो, आत्ताच प्रवीणने सांगितले की त्यात मला रस नाही, त्यात मला का लोटतात. त्याच प्रकारे मिस पूजाला अभ्यासात रस आहे, डान्समध्ये नाही. पण मित्रांनो, आपल्या ग्रुपमध्ये जो आला आपण त्याला डान्स नक्की शिकवतो. यू आर राईट फ्रेंड्स. त्यामुळे सर्व येस म्हणतात. त्या रात्री स्वातीला प्रेमचा खूप राग आला. ती यामिनीला म्हणते, अरे यार, हा हिरो कुठून मध्ये टपकला. या प्रेममुळे सर्व खेळ बिघडला, नाहीतर आज पूजाची चांगलीच हालत बेकार केली असती आपण. या सर्व गोष्टी रश्मीने ऐकून घेतल्या. तेव्हा पूजा अचानक रश्मीच्या मागे येऊन तिला घाबरवते. रश्मी डचकून म्हणते, पूजा, काय हे लहान मुलीसारखी करते. पूजा म्हणते, रश्मी, तुला काही सांगायचे आहे का ग. पण रश्मी म्हणते की पूजा, आपण 10च्या आत हॉस्टेलवर पोचायला पाहिजे. पण रश्मी, स्वाती आणि यामिनी, अगं तू चल पहिले, त्यांच्या बापानी खूप मालमत्ता कमवली आहे. पण आपल्या इतके बोलून रश्मी पूजाला घेऊन जाते. हॉस्टेलवर पोहोचल्यावर रश्मी म्हणते, अरे बापरे, आता थोडं बरं वाटलं आहे बघ. तेव्हा पूजा रश्मीला विचारते, काय ग, तू स्वातीला व यामिनीला काय येऊ दिले नाही. तेव्हा रश्मी म्हणते की हे बघ पूजा, यामिनीने तुला त्या पार्टीत आनंद द्यायला किंवा घ्यायला नाही तर तुला दुःख पोचवायला नेले होते. तुझी सगळ्यांसमोर इज्जत काढून तुला बस इथून एक शब्द मला बोलू वाटत नाही. पण बरं झालं, देवाची कृपाच म्हणावी लागेल की प्रेम तिथं येऊन पोचला. रश्मीने प्रेमचे नाव काढताच पूजा जशी स्वप्नातच निघून गेली. पण रश्मीची इकडे बडबड चालूच. थोड्या वेळाने रश्मीच्या लक्षात येते की ही तर आपल्याकडे लक्ष न देता दुसरीकडेच लक्ष केंद्रित करते आहे. तेव्हा रश्मी पूजाला जोरात चालवून म्हणते, अगं पूजे, मी काही वेडी आहे का, केव्हाची बडबड करते आहे. तेव्हा पूजा रश्मीला म्हणते, रश्मी, थोडी शांत होशील का. हे बघ रश्मी, स्वाती व यामिनीने जे काही केले ते आपण नंतर पाहू. आता मला एक सांग, प्रेम कसा मुलगा आहे ग. तेव्हा रश्मी म्हणते, प्रेम तर सगळ्यांना प्रेम देत राहतो. मोठ्या घरचा मुलगा आहे, पैसा लागो तितका. मात्र त्याचं प्रेम काही अजूनपर्यंत जमलं नाही. का ग. पूजा म्हणते, काय माहित कोणाला. त्याला मुलगी फक्त टिंबला पाहिजे की खरी जीवनसाथी पाहिजे हेच मला कळत नाही. पण तू कशाला प्रेमची इतकी माहिती काढते. काही नाही ग, सहज आपलं एक विचारलं तुला. तो श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा घमंड दिसत नाही. आनंद देतो, पण त्याच्या मनात आनंद वाटत नाही. रश्मी ऐकता ऐकता बोर होते व म्हणते, अगं आता तुझी रोमॅन्टिक कहाणी बंद कर आणि झोप. त्या दोघी म्हशी येतच असतील आता. त्यामुळे पूजा व रश्मी निवांत झोपी जातात. पहाटेच्या 5च्या अलारामची घोषणा झाली. आवाजामुळे चौघ मैत्रिणी डोळे चोळीत उठल्या. पण आता 5च वाजले आहे म्हणून स्वाती परत झोपून घेते. रश्मी, पूजा, यामिनी अंघोळी व स्वतःची कापडं धुवून तयार होत असतात. त्यात स्वाती आळस देत उठते.
तिघींना नखरा करताना पाहून स्वाती लवकर बाथरूम मध्ये पळ काढते व तयार होते. कॉलेजचा पहिला दिवस असतो म्हणून स्वाती व यामिनीने आपल्या मिनी स्कर्टवर कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण रश्मी ही चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलगी होती, त्यामुळे तिने पंजाबी परिधान केला आणि पूजाने नवीन परी पंजाबी घातला. पूजाचा पोशाख इतका उठावदार होता की कोणाची पण नजर पहिल्यांदा तिच्याकडेच जाईल. कॉलेज व हॉस्टेल जवळजवळ असल्याने येण्या जाण्यास काही प्रॉब्लेम नव्हता. सर्व मुलं मुली कॉलेजमध्ये आल्यावर सर्व काही आपापली बाक सांभाळू लागली. पूजा व राज एका बाकावर बसले. रश्मी व यामिनी, स्वाती व प्रेम अशा प्रकारे प्रत्येक मुलगा व मुलगी एकमेकांजवळ बसली. थोड्या वेळाने तर चांगल्या गप्पा रंगल्या. पण नंतरून सरांचा प्रवेश वर्गात झाल्याबरोबर सर्व काही मुलं मुली शांत होऊन जातात. पण काकुळते सरांना हे काही आवडत नाही. त्यावर ते म्हणतात, अरे पोरांनो, मी काय हिटलर आहे का? मला पाहतात तुम्ही सर्व चुपचाप झालात. चला आता शांत आहात तर एकामागून एक नाव सांगा. पूजा ही बहादूर असते, त्यामुळे उभी राहून म्हणते, माझे नाव पूजा धर्मराव आहे. मी खेड्यात राहते. माझे बाबा शेतकरी असून सुसंस्कारी आहेत. पूजाचे प्रत्येक वाक्य व शब्द सर्वांना योग्य पद्धतीने समजत होते. पूजाचा आवाज ऐकून काकुळते सर म्हणतात, अरे वा, काय आवाज आहे. आजपासून तू माझ्यासाठी पूजा नाही, कोकिळा आहेस. चला पाहू आता दुसरा कोण. तेव्हा प्रेम हात वर करून म्हणतो, माझं नाव प्रेम. मी फक्त प्रेम आहे आणि मला माझे अस्तित्व स्वतःच निर्माण करायचे आहे. काकुळते सरांना प्रेमच्या डोळ्यात एक यशाला गाठण्याची ताकद दिसत होती. यावर काकुळते सर म्हणतात, प्रेम, तुझे नाव तर तुझ्या चेहऱ्याला एकदम सुटेबल आहे. बस आता. असे करत करत सर्व मुलामुलींनी आपली नावे व आपल्या संबंधित सर्व माहिती दिली. त्यानंतर काकुळते सर म्हणतात, आता फक्त एक व्यक्ती राहिला आहे. त्याने जर त्याचे नाव, गाव, पत्ता सांगितला नाही तर त्याला चांगली कठोर शिक्षा करेल. यावर सर्व म्हणतात, अरे यार, कोण राहिले असेल बरं आता? तेव्हा काकुळते सर म्हणतात, अरे मित्रांनो, मीच राहिलो आहे ना. यावर पूर्ण वर्ग जोरजोरात हसू लागतो. तेव्हा काकुळते सर म्हणतात, माय नेम इज अमित काकुळते. तसा तर मी पुण्यातच राहतो, पण माझं खरं गाव हे नाशिक. माझ्या घरात एक पत्नी व 2 मुलं आहेत. तुमच्या एवढी तर नाही, पण आहेत. यावर पूजा मध्येच हसते. यावर काकुळते सर म्हणतात, कोकिळाजी, काय झाले खुदकन हसायला? सर, तुम्ही बोललात ना की मला 2 मुलं आहेत, पण तुमच्या एवढी नाही, पण आहेत. यावर मला थोडे वेगळे वाटले व माझ्या तोंडातून हसू फुटले. ठीक आहे कोकिळाजी, या वाक्यात काही जोक आला, तो तुम्हाला समजला, पण बाकीच्यांच्या तर डोक्यावरूनच गेला आहे. चला आता विषयाबद्दल बोलूया. मित्रांनो, आता प्रत्येक गेली वर्ष आपल्याकडे चालत आलेला विषय म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे वगैरे विषय आहेत, पण प्रेमाचा विषय एकही नाही. पण माझा तो प्रयत्न चालू आहे की तुम्हाला त्याविषयी थोडी का असेना माहिती व्हायला पाहिजे. यावर सर्व मुलं खुश झाले. यावर काकुळते सरांनी सर्व मुलामुलींची नावे एका कागदावर घेण्यास सुरुवात केली. त्या कागदावर असे लिहिले होते की आमच्या काळातले प्रेम योग्य की अयोग्य या विषयावर चर्चा. यासाठी याला एखादा तास द्यावा. सर्व मुलं मुली कागद वाचून पटापट सह्या करतात व काकुळते सरांजवळ कागद देतात. तेव्हा काकुळते सरांनी इतिहासाचे पुस्तक काढून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. शिकवताना प्रश्नसंच चालू दिला. या प्रश्नावलीत पूजा खूपच पुढे होती. सरांच्या प्रत्येक प्रश्नाला पूजा उत्तरे देत असे. पूजाचे उत्तरे ऐकून सर्व तिला टॉप ऑफ समजू लागले. पण प्रेम तिला एक लुभवणारी मुलगी समजू लागला, कारण त्याने त्याच्या मनात असा विचार आणला की पूजा ही प्रश्नांचे उत्तरे यासाठी देऊ राहिली की मला जवळ ओढण्यासाठी व माझ्या बरोबर मित्रता वाढवण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे. असं प्रेमच्या मनात त्याने एक विचारसरणी करून घेतली. पूजाचे उत्तरे हे युद्धात चालणाऱ्या शस्त्रापेक्षा तेज होते. पूजाच्या हुशारीमुळे काकुळते सर खूप खुश झाले व म्हणाले, अरे वा पूजा, तू तर खूपच नंबर 1 आहेस. कीप इट अप. अशीच हुशार राहा, म्हणजे कॉलेजचे नाव तरी होईल. त्याच क्षणी कॉलेज सुटण्याची बेल होते व सर्व मुलं मुली बाहेर येतात. पहिल्याच दिवसापासून पूजा प्रचलित होऊन जाते. प्रत्येक मुलगा तिला आपली मैत्रीण बनवण्याच्या मागे लागतो. राज पूजाला पहिल्यापासूनच ओळखतो, त्यामुळे तो म्हणतो, पूजा, तू माझी मित्र होशील? यावर पूजा म्हणते, अरे राज, हे काही विचारणे झाले. तू माझा सर्वात जवळचा मित्र आहे. कॉलेजचा पहिला दिवस पूजाला खूप आवडला. राज हा मुलींना फसवून पैसा खेचण्याच्या कामात खूप हुशार होता, म्हणून त्याने स्वाती बरोबर प्रेमाचे नाटक केले होते. राज फिरत असताना
स्वाती राज जवळ जाते व म्हणते, अरे वा, इथे हवा खाण्याचे काम चालू आहे वाटतं महाराजांचे. यावर राज म्हणतो, हे बघ स्वाती, बोर नको करू, मी महत्वाच्या गोष्टीवर विचार करून राहिलो आहे. तू जा बरं इथून. हा, आता मी बोरच वाटणार ना. कॉलेजमध्ये पूजा नावाची आफत जी आली आहे. हे इतके बोलून स्वाती तेथून निघून जाते. राज मनात असा विचार करतो की पूजाला आपली प्रेमिका व स्वातीला एटीएम सारखे वापरले तर काही हरकत नाही. इकडे पूजाचा नवीन ग्रुप तयार झाला. त्यात पूजा, रश्मी, राज, प्रेम, स्वाती, यामिनी. पूजा ही शिक्षणात, दिसण्यात, राहणीमानात सर्वात पुढे होती. त्यामुळे तिला कोणी ना कोणी आपले फ्रेंड होण्यास विनंती करीत असे. परंतु पूजाने कधी असा विचार केला नाही की मी आता सर्वात हुशार आहे आणि हे काय माझे मित्र होण्यास योग्य नाही. पूजा प्रत्येकाला मित्र बनवित होती. 15 दिवसांनी पूजाचा संपूर्ण फ्रेंड सर्कल कमीत कमी 200 ते 215च्या वरती गेला. कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे पूजा 2 सेकंदात देत होती. हॉस्टेलमध्ये 4 मैत्रिणी ज्या 2-2 करून राहत होत्या त्या एकमेकींचा जीव की प्राण झाल्या. स्वातीला जो अहंकार, जो पैशाचा गर्व होता तो सर्व काही पाण्यात वाहून गेला. यामिनी जो चातुर्य होता तो तिने चांगल्या कामात वापरण्यास सुरुवात केली. काही अडलेल्या प्रश्नांचे उत्तरे यामिनी व स्वाती पूजाला विचारून घेत असे. 1 महिन्यानंतर असा काही परिवर्तन झाला की 4 मैत्रिणी पार्टी, डिस्को यावर जायच्या, पण वेळेआधीच हॉस्टेलवर परत पण येऊन लागायच्या. हा परिवर्तन हॉस्टेलचा सिक्युरिटी गार्ड पाहतच राहिला. तेव्हा स्वाती म्हणते, अहो काका, असे का पाहता? आम्ही तुमच्याच मुली आहोत. त्यावेळेस सिक्युरिटी गार्डला खूप आनंद झाला, कारण सिक्युरिटी पहिले स्वातीला सांगायचा की अगं बाई, लवकर येत जा, जग दुनिया काही बरी नाही. तेव्हा स्वाती सिक्युरिटी गार्डला अरे तुरेच्या भाषेत बोलत, पण आता अरे सोडून तिने पहिल्यांदा सिक्युरिटी गार्डला अहो बोलली होती. याचा सिक्युरिटी गार्डला खूप आनंद झाला होता. पूजा आल्याने हळूहळू सर्व बदलू लागले. सर्व रूम मध्ये पोहोचल्यावर गप्पा गोष्टी करू लागल्या. त्याच वेळी राज तिथे येतो व म्हणतो, काय ग स्वाती, तू इतक्या लवकर पार्टी सोडून आली? इकडे रश्मी म्हणते, पूजा झोप आता आणि हा लाईट बंद कर, आता लैला मजनू प्रेम करण्याची सुरुवात करतील. पूजाला रश्मीचे ऐकून एक वाक्य समजले. तेव्हा तिने राजला हॉस्टेलवरून जाण्यास सांगितले, पण दारूच्या नशेत असल्याने राज म्हणतो, हे तू कोण मला सांगणारी? चल हो बाजूला, आजपर्यंत मला कोणी बोलले नाही. मी इथे येतो, स्वाती बरोबर जे काही करतो ते स्वातीला पण आवडते. या दोघी भवान्या पण मला काही बोलती नाही. मग तू कोण? यामिनी जागी असल्याने लगेच उठली. त्या पाठोपाठ रश्मी पण जागी झाली. काय रे राज, आज आम्ही भवान्या दिसतो आहे. ज्यावेळी स्वातीला प्रेमाचा प्रस्ताव द्यायचा होता त्यावेळी मीच तुझी मदत केली. मदतीच्या आधी तर तू माझ्या मागे पुढे कुत्र्यासारखा फिरत होता. यामिनीच्या रागेट शब्दांनी राजला चांगलेच भडकवून दिले. यावर तो म्हणाला, ए चुप कर, काय बोलते आहे तू? हा, काय बोलते आहे? यावर पूजा म्हणते, राज, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ दे, मग तुला जे काही करायचे आहे ते तू बिंदास्त कर, तुला कोणी अडवणार नाही. तेव्हा राज खुश होऊन म्हणतो, मग विचार ना, कोणाची वाट बघते? राज, तू स्वाती बरोबर लग्न करशील ना, का तिचा फक्त वापर करून सोडून देशील? यावर नशेच्या धुंदीत राज म्हणतो, लग्न आणि हिच्याशी? आजपर्यंत हिने दुसरे काही करूच दिले नाही. जे सुख मला पाहिजे होते ते तर मला ती कधी देऊच शकली नाही. सालीला पार्टी, डिस्कोत इतकी गरम करायचो, पण ती वेळ आली का नाही नाही हेच ऐकत राहायचो. इथे आलो का माझ्या मैत्रिणी जाग्या आहेत, दुसरे काही करू नको. या गोष्टी तिच्या कायमस्वरूपी. आणि एकच प्रश्न, माझ्या बरोबर लग्न करशील का? अगं पूजा, लग्न तर मला तुझ्या बरोबर करण्याची इच्छा आहे. या स्वाती बरोबर नाही. हिच्याकडे तर फक्त पैसा आहे, बाकी दुसरे काही नाही. हिचा फक्त वापर करा आणि कचऱ्याच्या डब्यात हिला टाकून द्या. या गोष्टी स्वातीच्या मनाला चांगल्याच टोचल्या व तिने राजच्या कानाखाली एक जोरात चपराक देऊन दिली व त्याला जाण्यास सांगितले. राज जायला नकार द्यायला लागला तर स्वातीने सिक्युरिटी गार्डला आवाज देऊन बोलवले व राजला मारायला लावले. दारूची नशा राजच्या डोक्यात चांगलीच घुमत होती, त्यामुळे तो मार पण त्याला लागत नव्हता. त्या रात्री राजला मारत मारत हॉस्टेलच्या बाहेर काढले. इकडे स्वाती बेधुंद होऊन रडू लागली. तेव्हा पूजा म्हणते, स्वाती, मुलांना सूट खरं आपण मुलीच देतो. मुलं आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावतात, पण आपण त्यांना हटकत नाही, कारण त्यांना ती आवड असते. त्यांच्या दुप्पट तिप्पट आवड आपल्यासारख्या तारुण्यात आलेल्या मुलींना असते. पण स्वाती, तूच एक मनाला विचार, तू जर पहिलेच राजला विचारले असते की माझ्या बरोबर लग्न करशील का, असे जरी विचारले असते ना, तेव्हाच त्याने तुला सोडून दिले असते. हा,
मात्र तुला जर दुसऱ्या मुलीसारखे आवडत असेल म्हणजे तू माझा व मी तुझा वापर करून विसरू, तर मुलीच्या नावाला तू एक कलंक आहे. प्रेम फक्त संबंध नाही, प्रेम परमेश्वराची खूप मोठी देण आहे. प्रत्येक मुलं मुली प्रेम करतात, पण ते फक्त संबंधासाठी नाही. तुझे प्रेम पण त्याच प्रकारचे आहे. संबंध हा संसार टिकवण्यासाठी केला जातो, पण लग्नाआधीचा संबंध फक्त मजा करण्यासाठी. कधी तुम्ही दोघांनी सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या? कधी काही कारणास्तव एकमेकांसाठी रडलात? माझ्या मते नाही, कारण तू फक्त रातचा वापर संबंधापुरताच केला. फरक इतकाच होता की काही न सुरक्षा ठेवता राज तुझ्याबरोबर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करीत होता, पण तू नाही. ज्या प्रकारे राज दोषी आहे त्याच प्रकारे त्याच्या पापाची वाटेकरी पण तू आहे. आणि आता हे रडणे थांबव. अशी दाखवून राहिली तू, पण खरे प्रेम केले होते जसे काही. समज स्वाती, तुला मागे पुढे एखाद्या घरातील चांगला सुशिक्षित मुलगा तुला बघण्यास आला. त्याने जर तुला विचारले, का हो तुमचे पहिले कुठे प्रेम संबंध होते का, तेव्हा नाहीच सांगशील, कारण तुला पण तो आवडलेला असेल. पण समजा कधी तो तुला म्हणाला, ठीक आहे तुमच्या शब्दाला मान ठेवून मी तुमच्या गोष्टी खऱ्या मानतो, पण कधी भविष्य काळात मला दुसऱ्या जवळून समजले की ही मुलगी तर एक नंबरची, मग मी तुम्हाला चिरून टाकेल, तेव्हा तू त्या मुलाला लग्नाचा होकार देशील? नाही, कारण सत्य हे कधी ना कधी आपल्या तोंडून नाही पण दुसऱ्याच्या तोंडून तरी ऐकायला मिळत असते. पूजाचे प्रत्येक वाक्य कडू होते, पण ते सर्व खरे असल्याने स्वाती एकही शब्द बोलत नव्हती व तशीच रडत रडत झोपी जाते. पूजा संतापलेली असते, त्यामुळे ती यामिनीला व रश्मीला म्हणते, आता तुम्ही काय पहारा देणार आहात का? दार खिडक्या बंद करा आणि कोणी किती पण खिडकी वाजवली तर उघडू नका. झोपा आता सर्व. झोपत असताना पूजा म्हणते, आले प्रेम करायला. प्रेमचा अर्थ तर नीट माहित नाही, फक्त वायफळ गोष्टी माहिती आहे यांना, आणि आम्हा खेड्यावाल्यांना येडे म्हणतात. काही खरं नाही. झोप ग पूजा राणी, सकाळी लवकर उठायचे आहे आता आपल्याला. गुड नाईट पूजा डार्लिंग. पूजा स्वतःला म्हणते व शांत निद्रा घेते. कॉलेजच्या टायमाची वेळ होईपर्यंत चारही मैत्रिणी लवकर उठून तयार होऊन कॉलेजसाठी निघतात. स्वाती जास्त बोलत नाही व आपापली सरळ चालत राहते. पूजाचे लक्ष संपूर्ण स्वातीकडेच असते. पूजा ही मनाने चांगली होती व दुसऱ्यांच्या भावना तिला लवकर समजत होत्या. पूजा स्वातीजवळ जाते व म्हणते, स्वाती सॉरी. स्वाती आश्चर्याने विचारते, का? कशाबद्दल सॉरी? तेव्हा पूजा म्हणते, अगं काल रात्री तुला खूप काही बोलून गेले त्यासाठी. पण स्वातीच्या मनात पूजासाठी कोणताच मळ नसतो व ती म्हणते, पूजा तू जर माझ्या जीवनात आली नसती ना तर मला खऱ्या प्रेमाचा अर्थ कधी समजलाच नसता व राजचा खरा चेहरा कधी माझ्या लक्षात आला नसता. त्याने माझ्या जीवनाचे चांगलेच 12 वाजवले असते. पण काही गोष्टी बरं झाल्या. तेव्हा अचानक राज स्वाती समोर येऊन म्हणतो, सॉरी यार, काल खूप पिलो होतो म्हणून काही पण बोलून गेलो. पण स्वाती राजचे एकही ऐकत नाही व त्याला शेवटचे सांगते, हे बघ राज, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी स्थळ पाहिले आहे. तुला जे काही बोलायचे होते ते तू काल सविस्तर सांगितले मला. आता मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. चल हो बाजूला. राजला बाजूला सारून स्वाती पुढे जाऊ लागते. त्याच क्षणी राज स्वातीचा हात घट्ट पकडतो. यावर स्वाती खूप चिडते व राजच्या कानाखाली असा आवाज काढते की सर्व कॉलेज पाहतच राहतो. यावर स्वाती म्हणते, तुला एकदा सांगितले ना की माझी लग्नाची गोष्ट होऊन राहिली. इतके बोलून स्वाती पुढे जाऊ लागते. तेव्हा राज म्हणतो, ए थांब, तुला लग्न करण्याची खूप हौस आहे वाटतं. आता मी पण पाहतो की तुझं लग्न कसं होतं ते. ज्या मुलाला तू पसंत करशील त्याला मी इतकेच सांगेल की स्वाती व मी प्रेम करतो. आम्हा दोघात सर्व काही झाले आहे. हा, तसे तर मला माहीत आणि तुला पण माहीत की आपल्या दोघांमध्ये तसे काही झाले नाही. पण मी असेच सांगेल ज्यामुळे तुझे लग्न तुटून जाईल आणि मी कोणत्याही प्रकारे तुझं लग्न होऊ देणार नाही. काही दिवस गेल्यानंतर स्वाती सतत विचार करत राहायला लागली. पूजाला स्वातीची स्थिती पाहू वाटत नव्हती, त्यामुळे ती नवीनच झालेल्या मित्राला फोन करते. हा नवीन मित्र पूजाचा मानलेला भाऊ होता. त्याचे नाव इंद्रजित. इंद्रजित हा नवीनच कॉलेजमध्ये आलेला असतो. फार करून त्याला कोणी ओळखत पण नव्हते. त्या रात्री पूजाने इंद्रजितला फोन केला व स्वातीची सर्व खरी खरी माहिती दिली. इंद्रजित मनाचा चांगला होता, त्यामुळे पूजाला लगेच होकार दिला. पण बोलता बोलता इंद्रजित बोलतो की पूजा, स्वाती माझ्यासारख्या मुलावर प्रेम करेल, कारण ज्याचे मन दुखी व तुटलेले असते ते लवकर कोणाचा विचार करीत नाही. यावर पूजा म्हणते, अरे दादा, मला तुझा स्वभाव आवडला होता
व स्वाती ही चांगली मुलगी आहे म्हणून मी तुला फोन केला. फोन ठेवण्याच्या आधी पूजा इतकेच बोलते की हा इंद्रा, फक्त उद्या लवकर कॉलेजमध्ये ये, बाकीचे सर्व मी पाहून घेईल. फोन ठेवल्यानंतर पूजा मुद्दामून म्हणते, अगं स्वाती, आता मला तुझ्या फोनवर एका मुलाचा कॉल आला होता. तो मला हेच विचारायचा, स्वाती आहे का, स्वाती आहे का. त्याला विचारले कोण आहे तू, तर त्याने लगेच फोन ठेवून दिला. यावर स्वाती म्हणते की मला तर तो राजच वाटतो, कारण त्यालाच माझा नंबर माहिती आहे. मी राजशिवाय कोणालाच माझा वैयक्तिक नंबर दिला नाही. यावर पूजा म्हणते, आवाजावरून तो राज नव्हता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने त्याचे नाव. इतके बोलून पूजा शांत होऊन जाते. यावर स्वाती म्हणते, शांत का झाली, सांग ना त्याचे नाव. पूजा ही स्वातीचे मन तपासण्यासाठी म्हणते, जाऊ दे ग, असेल कोणी. यावर स्वाती म्हणते, तुला सांगायचे नाही ना तर नको सांगू, मी त्याला परत फोन लावून विचारून घेते. अरे वा, नाव माहीत करण्याची खूप आवड आहे महाराणीला. ठीक आहे, सांगते नाव. पूजा म्हणते, अगं स्वाती, तो मला विचारित होता. पूजा, स्वाती माझ्यासारख्या गरीब मुलावर प्रेम करेल. मी तर त्याला सर्व काही तुझी माहिती दिली. यावर तो म्हणाला, कॉलेजमध्ये राजने मार खाल्ला. हो, पूजा म्हणते, ते तर मी पण बघितले, म्हणून तर मी स्वातीला फोन केला. यावर स्वाती म्हणते, पूजा, असे पण मुलं राहतात की ते आपल्यावर प्रेम करतात, पण स्वतःहून कधी आपल्याला सांगत व बोलत नाही. तेव्हा पूजा म्हणते, हो, काही मुलं असे असतात की त्यांच्या खऱ्या मनाला ओळखून आपल्याला त्यांचा हात पकडावा लागतो, नाहीतर ते आपल्यापासून केव्हा दूर होऊन जातात हेच कळत नाही. तेव्हा स्वाती म्हणते की अगं मग ते स्वतःहून मुलींना प्रपोज म्हणजे प्रस्ताव का मांडत नाही. यावर पूजा म्हणते, स्वाती, ज्या मुलांना मुलीचे शरीर तुमच्या भाषेत बोलायचे म्हटले तर बॉडी, फिगर हेच आवडतात, त्यामुळे ते संधी न गमावता आपल्या जाळ्यात अडकवून घेतात. स्वाती, आत्ता ज्या मुलाने फोन केला त्याने तुझा चेहरा कालच पाहिला, पण तुझे डोळे तो रोज पाहतो. त्याला तुझा चेहरा नाही तर तुझे डोळे त्याला आवडतात. तो फक्त तुझ्या डोळ्यांवरच प्रेम करतो. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, तो तुझ्या जातीचा आहे. तसे तर प्रेमाला जात नसते, पण तुमच्या प्रेमाला कोणतीच बाधा नाही. बिनधास्त प्रेम करा. हा स्वाती, पण त्याला कधी तू धोका देऊ नकोस. तो खूप कोमल मनाचा आहे आणि उद्या तो तुला भेटण्यास येत आहे. 1 महिन्यापासून तुझी वाट पाहतो आहे. आता तू त्याच्यावर प्रेम करशील किंवा नाही हे तर मला माहित नाही. यावर स्वाती म्हणते, मी त्याला बघितले नाही, त्याचे नाव मला माहित नाही, मग मी अशा मुलावर प्रेम कसे काय करू. यावर पूजा म्हणते, शहरातील मुलींना शरीराशिवाय दुसरे काही सुचत नाही. अगं वेडी, राजपेक्षा 10 पटीने चांगला आहे. राजचे नाव फक्त राज आहे आणि याचे नाव इंद्रजीत आहे, आणि सर्वात मोठा राजा तर हा झाला, समजला आता. यावर स्वाती म्हणते, आभारी डार्लिंग, केव्हाची नाव सांगत नव्हती, बरोबर नाव काढलं की नाही, ते पण तुझ्याच तोंडून. यावर दोघी जणी एकमेकींना उसशीने मारू लागल्या. पूजाला त्या दिवशी स्वातीच्या चेहऱ्यावर हसू फुटलेले दिसले. तितक्यात रश्मी व यामिनी येतात. स्वाती व पूजाला मारामारी करताना पाहून त्या म्हणतात, आता बस करा, झोपा, अजून सकाळी लवकर उठती नाही, आम्हालाच तुमची सेवा करावी लागते. रूमची लाईट बंद केल्यामुळे सर्व शांत झोपी जातात. स्वाती मनात विचार करत राहते की नाव तर चांगलं आहे, पण आपल्या कॉलेजमध्ये 1.5 महिन्यापासून हा मुलगा माझ्यावर पारख ठेवत होता, आणि पूजाला त्याच्याबद्दल इतकी माहिती कुठून मिळाली. माझं पहिलं प्रेम तर राज आहे, आणि आता या दुसऱ्या मुलावर अचानक प्रेम करणे काही शक्य नाही होणार. कलियुगात मुलांपेक्षा मुलींनाच शारीरिक सुख अनुभवायचा असतो, म्हणून त्या बॉयफ्रेंड बनवित असतात. आज प्रेम कोणाचे खरे आहे, जो नाही तो आपली गरज पूर्ण करण्याकरिता प्रेम करतो. हा मुलगा पण राजसारखा असावा. रात्रभर स्वाती इंद्रजितचाच विचार करीत राहिली. सकाळच्या कोमल वातावरणात कोकिळाचा आवाज झाला. त्या आवाजाने स्वाती लगेच जागी झाली. जसा काही तिला कोणी आवाजच दिला की काय अशी ती उठली. जाग आल्याने सर्वात पहिले आंघोळ केली. बाकी ही तिघी जणी त्यावेळीच डोळे चोळीत उठल्या. त्यावेळी स्वाती नकरा करत होती. स्वातीला पहिल्यांदा तयार होताना पाहून तिघींना खूप आनंद झाला व त्या पण पटकन आवरून कॉलेजला जाण्यास निघाल्या. स्वातीचे लक्ष कॉलेजकडे कमी व इंद्रजितला भेटण्याकडे जास्त होते. स्वाती नव्या जगात पाय ठेवणार होती, त्यामुळे ती खूप खुश होती. लवकर आल्यामुळे चौघी मैत्रिणी कॉलेजच्या गार्डनमध्ये उभ्या राहतात. हळूहळू गेटमधून मुलं मुली येऊ लागतात. स्वाती दरवेळेस मुलं दिसले का, काय ग पूजा, तो आहे का, हा आहे का, असे विचारित होती. स्वातीला भेटण्याची एवढी ओढ लागली होती की ती 1 सेकंद थांबण्यास तयार नव्हती, पण तो काही पूजाला दिसत नव्हता. तेव्हा पूजा म्हणते, अगं स्वाती, माझ्या मते तो ना घाबरलेला वाटतोय, कारण एखाद्या मुलीला पहिल्यांदा काय बोलायचे
याच्यातील त्याला काही माहीत नाही, यामुळे तो आलेला नसावा. स्वाती उदास होऊन म्हणते, यायचे नव्हते तर मला एवढा नखरा कशाला करायला लावला. परंतु चौघींना माहीत नसते की इंद्रजित पहिल्यापासून त्यांच्या जवळ असतो. चौघी मैत्रिणी येण्याच्या अगोदर इंद्र एका झाडावर बसलेला असतो आणि योगायोग असा असतो की त्या चौघी त्याच झाडाखाली येऊन उभ्या राहतात. स्वातीचा प्रत्येक शब्द इंद्राला ऐकू येत होता. स्वाती दिसण्यात स्मार्ट असल्याने तिला वेळोवेळी कोणीही प्रेमाचा प्रस्ताव मांडत असे. त्याच वेळी अभिषेक नावाच्या मुलाने स्वातीला प्रपोज केला, पण स्वाती इंद्र न आल्याने चांगलीच लाल पिवळी झाली होती. त्यामुळे तिने पायातील सँडल काढून अभिषेकच्या कानाखाली चांगलीच वाजवली. इंद्राला हे पाहून तर खूपच भीती वाटली व तो मनात म्हणाला, बरं झाले मी गेलो नाही, नाहीतर नरम हात व कडक सँडलचा मार काही चांगला नाही बाबा. यामुळे इंद्रजित कॉलेज सुरू होईपर्यंत झाडावरच माकडासारखा बसून राहिला. कॉलेजची बेल झाल्यानंतर सर्व मुलं मुली वर्गात जातात. तेव्हा इंद्र झाडावरून खाली उतरतो. उतरल्यानंतर मनात विचार करतो की स्वातीला भेटावे की नाही. तेव्हा तो मनात म्हणतो की अरे आपली बहीण पूजा आहे ना, आता तिलाच मध्यस्थी करून स्वातीबरोबर तार जुळवावे लागतील. ते असे झाले की लाईटीच्या खांबावर चढले तार जोडायला, तर सेफ्टी म्हणून पकड हातात पाहिजेच ना. पूजा वर्गात लिहित असल्याने काय करावे आणि काय करू नये हे इंद्राला कळत नव्हते. आवाज दिला तर सर्व पाहतील, शिट्टी मारली तर मला टपोरी समजून प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जातील. यामुळे काय करू असे करत त्याने त्याच्या बॉलपेनमध्ये कागद टाकून लिहून दिले की मेरी प्यारी बहना तेरी भाभी को बाहर लेकर आना, असा मेसेज लिहून बॉलपेन पूजेच्या दिशेने फेकून इंद्र तेथून पटकन पळ काढतो. पण पूजाच्या दिशेने फेकलेला पेन तो स्वातीजवळ पडतो. कोठून आला पाहते तर कोणीच दिसत नाही. नंतर ती पेनाच्या कचकड्यात पाहते तर त्यात काही लिहिलेले तिला दिसते. ती लगेच पेन उघडून पाहते. कागदावर लिहिलेला लेख वाचतात स्वातीला समजून जाते की हा मेसेज नक्की इंद्रजितनेच केला असावा. त्यामुळे ती बाथरूम जायचे नाटक करून बाहेर पडते. इकडे इंद्राला असे वाटते की पूजा पण बरोबर राहील तर फार काही घाबरटपणा होणार नाही. पण तसे न होता स्वाती इंद्रला एकटी पकडते. पण पक्क माहीत करण्यासाठी ती एका भिंती आडून जोरात ओरडते, इंद्रा. तेव्हा तो लगेच मागे वळून पाहतो. तेव्हा स्वाती मनात म्हणते, हाच आहे तो. मागे वळून पाहिल्यानंतर इंद्र म्हणतो, अरे इथं तर कोणी नाही, मग मला आवाज कोणी दिला. स्वाती लपत लपत एका झाडाआड येते. तेथून इंद्राचा चेहरा एकदम स्पष्ट दिसत होता. इंद्राला पाहताच स्वाती म्हणते, अरे हा तर तोच आहे. एके दिवशी आपण गाडीवर चाललो होतो आणि हा अंध व्यक्तींना रस्ता पार करून देत होता. पण याच्याबद्दल तर मी कधी विचार केला नाही. आणि याने माझ्यात काय पाहिले की माझ्यावर हा प्रेम करू लागला. प्रेम तर यासारख्या मुलांवर व्हायला खूप वेळ लागतो, कारण हे आपल्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करतात. इंद्र हा साधा बोळा राहणीमानात राहणारा मुलगा होता. त्यामुळे इंद्राला कोणी मुलगी पसंत पण करीत नव्हती. स्वाती ही स्टायलिश मुलांना पसंत करत होती. पण पूजाची एक गोष्ट स्वातीला आठवते, तुम्हा शहरातील मुलींना फक्त शरीर आकर्षण ठरते, मन नाही. तेव्हा स्वाती म्हणते, अरे याचे मन तर चांगले आहे, हा मला कधी दुःख देणार नाही. माझ्या पहिल्या प्रेमाची सर्व माहिती असून पण याने मला सुधारण्याची एक संधी दिली. यामुळे आज याला आपण आपला जीवनसाथी करूनच घेऊया. या हेतूने स्वाती अचानक इंद्रासमोर उभी राहते. स्वातीला पाहून इंद्र म्हणतो, अहो तुम्ही इथे. पहिल्यांदा अहो ऐकल्यावर स्वाती म्हणते, अहो मी काय तुझा नवरा आहे का, मला अहो म्हणून राहिला. स्वाती म्हण, हा स्वाती तू इथे. हो का बरं, तुला आवडले नाही का. अरे तुला सहज भेटायला आले रे मी. मला कॉलेजमध्ये काही काम नव्हतं. शिक्षकांचे महत्त्वाचे लेक्चर सोडून मला तुला भेटण्याची इच्छा झाली होती. स्वाती बोलण्यात खूप पटाईत होती. त्यामुळे तिने इंद्राला सांगितले, इंद्रजित आज काय माझ्याकडून कॉलेज होणार नाही. चल आपण दोघं बाहेर हॉटेलमध्ये जाऊ आणि चहा पेता पेता बोलूया. चालेल ना. ठीक आहे चालेल, इंद्र म्हणतो. स्वाती लगेच गाडी घेऊन येते. स्वाती इंद्रजितला म्हणते, हे घे गाडी चालव, मी मागे बसते. पण स्वाती मी सायकलवर येतो, मी कधी गाडी चालवली नाही. अरे देवा, मला तर याला सर्व काही शिकवावे लागेल. स्वाती हे सर्व मनात बोलते. हा बस आता मीच चालवते गाडी. गाडीचे शीट थोडे चिकणे होते. जिथे खड्डा दिसला की स्वाती गाडी खड्ड्यात टाके. यामुळे इंद्र घडी घडी स्वातीला खेटून जात असे. गाडी चालवत असताना स्वाती म्हणते,
अरे मला पकडून बस ना, म्हणजे जास्त त्रास नाही होणार तुला. पण इंद्र स्वातीचे काही ऐकत नाही. यावर स्वाती जास्त करते. गाडी जोरात करून मध्येच ब्रेक लावते. यामुळे इंद्र न सांगता स्वातीला पकडत होता. स्वातीचे चाळे पाहून इंद्र मनात म्हणतो, हिला मी आवडलेलो आहे आणि आता हिला पकडण्यास काही हरकत नाही. यामुळे इंद्र हळूच स्वातीच्या कमरेभोवती आपल्या हातांचा वेढा घालतो. स्वातीला इंद्राचे लाजत काम करणे खूप आवडते. हॉटेल वीराजवळ स्वाती गाडी थांबवते व दोघं चहा पिण्यास मध्ये जातात. एका टेबलावर बसल्यानंतर स्वातीने चहाची ऑर्डर दिली. चहा येईपर्यंत स्वातीने इंद्राला प्रेमाचा नकार दिला. हे एकदम अचानक झाल्यामुळे व एका दमात सांगितल्याने इंद्र खूप दुखावला गेला. इंद्राला ही कल्पनाच नव्हती की आपल्या प्रेमाचा दी एंड एवढ्या लवकर येईल. चहा येताच स्वाती इंद्राला म्हणते, अरे चहा घे ना. यावर इंद्र संतापतो आणि म्हणतो, तू मला प्रेमाचा नकार देण्यासाठी इतक्या लांब घेऊन आलीस. मला माहीतच होते तुमच्यासारख्या मुली आमच्यासारख्या न बोलणाऱ्या म्हणजेच आम्हाला बिनधास्त मुलींना प्रपोज करता येत नाही ना. म्हणून मुली काही चांगल्या तर काही तुमच्यासारख्या राहतात. ज्या मुलांचा स्वभाव न पाहता त्यांची राहणीमान व पैसा याकडेच तुमचे लक्ष असते. आणि एक गोष्ट विसरलोच, तुमच्या गरजा जो फक्त माणूस पूर्ण करू शकतो त्यात पण तुम्हाला आवड निवड. यावर स्वाती शांत मनाने म्हणते, झालं तुझं, बस चहा घे, आपल्याला अजून एका ठिकाणी जायचे आहे. पण इंद्र तो चहा पित नाही. टेबलावर पैसे ठेवतो व स्वातीचा हात धरून तिला बाहेर ओढत आणतो. मला कॉलेजवर सोड, नाहीतर तुझ्या कानाखाली असा आवाज काढेल ना तर तू जन्मभर विसरणार नाही. यावर स्वाती मनात म्हणते, अरे वा, आता खरं मर्द वाटतो. स्वाती लगेच गाडीवर बसते व कॉलेजकडील रस्ता न पकडता दुसरीकडेच वळते. यावर इंद्र म्हणतो, स्वाती तुला ना आता सर्व काही दाखवतो मी, तू फक्त गाडी थांबव आता. स्वाती गाडीचा वेग भर धाव घेत लव्ह गार्डन जवळ येऊन थांबते. इंद्र यावर विचार करतो, हिला मी आवडत नाही, मग हिने मला इथं का आणलं असावं. तेव्हा स्वाती इंद्रचा हात पकडून त्याला गार्डनमध्ये नेते व म्हणते, इंद्र तू एका लाजणाऱ्या मुलीसारखा मला सांगत होता, पण आम्हा मुलींना असा मुलगा नाही आवडत. मुलींना फॅशन बरोबर बिंदास राहणारी मुलं आवडतात. तुझ्यातील वाघ तर मी बघितला, आता फक्त राहिले तर ते तुझे राहणीमान, ते मी थोड्या दिवसांनी बदलून टाकेल. त्यावर इंद्र म्हणतो, तू माझ्यावर प्रेम करत नाही, मग माझ्यावर कशाला अधिकार दाखवते. मला माहीत असून पण की तुझं प्रेम दुसऱ्याबरोबर होते, तरी पण मी तुझ्यावर प्रेम केले. पण तू अशी असशील हे मला स्वप्नात पण वाटले नव्हते. प्रेम फक्त गरजा पूर्ण करणे नव्हे, तर प्रेमाला ईश्वराची प्रतिमा दिली जाते, त्या विचारांचा मी आहे. हे सर्व भाषण ऐकल्यावर स्वाती जोरजोरात हसू लागते व म्हणते, अरे वेड्या, तुझ्यातील खरा प्रेमी जागा करण्यासाठी मी तुला असे बोलले नाही. तर विचार कर, तुला जर नकारच द्यायचा असता तर मी तुला हॉटेल व नंतर आता इथे लव्ह गार्डन मध्ये कशाला आणले असते. तुझा अभ्यासात नाहीतर खेळात नंबर येत असतो. कधी कधी तू प्रेमला पण हरवून आपले सामर्थ्य गाजवलेले आहे, मला माहीत आहे ना. स्वातीचे संपूर्ण ऐकल्यावर इंद्र विचारात पडतो व मनातच म्हणतो, अरे हिला तर माझी आवड निवड पण माहीत आहे. अरे वा. स्वाती म्हणते, इंद्रा तू गरीब आहे, त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. आज तू माझा हात धरशील पण उद्या सोडून देशील, असे तू करू नकोस. मला वचन दे की आज तू मला प्रपोज करतोय, पण मरोपर्यंत माझ्याबरोबर राहशील. इंद्राला स्वातीचे बोलणे पटले व त्याने स्वातीचा हात धरून तिला प्रेमाचा प्रस्ताव व वचन दिले की मी कधीच तुझा विश्वासघात करणार नाही. इंद्र इतके सांगून स्वातीला घट्ट मिठी मारत म्हणतो, आय लव्ह यू यार, मला तर तू घाबरवूनच दिले होते. यावर स्वाती मनात हसते व इंद्राला अजून घट्ट मिठी मारून म्हणते, आय लव्ह यू इंद्रा, आजपासून तुझ्याशिवाय मी कोणालाच पाहणार नाही आणि तूच माझ्या भविष्यात राजा म्हणून येशील आणि मी तुझी राणी. इकडे कॉलेज सुटून अर्धा तास होऊन जातो. तिघं मैत्रिणी स्वातीला कॉलेजमध्ये शोधून शोधून थकतात. शेवटी सर्व घरी जाण्यास निघतात. पण गाडीवर चक्क स्वाती व इंद्राला पाहून पूजा म्हणते, अरे वा, जोडी जमली वाटतं, चला आता काही टेन्शन नाही बुवा. प्रेमला पूजाचे हे रूप फार आवडते आणि तो विचार करतो की ही मुलगी जिने आपल्या मैत्रिणीला दुःखात पाहून तिच्यासाठी एवढं केलं, तर हीच मुलगी माझ्या मनातल्या भावनांना समजून माझ्यावर प्रेम करेल. प्रेमला पूजाची तळमळ, कमीपणाचा अभाव जाणवू लागला.
रात्रभर जागे राहणे व जेवणाचा पूर्ण आहार न घेणे यावर प्रेमची वहिनी सपना म्हणते, अहो तुम्हाला काय झालं? नीट झोपती पण नाही. जेवणाचे ताट पण अर्ध्यावर सोडून निघून जातात. चाललंय काय? यावर प्रेम म्हणतो, तुला माहिती आहे वहिनी, कॉलेजमध्ये एक टॉपर मुलगी आली आहे. एकदम साधी बोळी. दुसऱ्यांच्या भावना ती पटकन समजून घेते. आमच्या कॉलेजमध्ये स्वाती नावाच्या मुलीने प्रेमात धोका खाल्ला. त्यामुळे ती मुलगी खूप नाराज राहू लागली. पण या नवीन मुलीने तिला असा साथी दिला की जो जीवनभर तिचा साथ सोडणार नाही. प्रेमच्या तोंडून कोणत्या मुलीसाठी इतके ऐकायला मिळाले नव्हते तेवढे या नवीन मुलीबद्दल ऐकायला मिळत होते. यावर सपना म्हणते, अहो तिचे एवढे गुणगान होऊन राहिले आहे, तिचे नाव तर सांगा. पूजा. प्रेम म्हणतो, अरे वा, मग तर तुमची चांगलीच जोडी जमेल. प्रेम पूजा. सपना आनंदात सांगते. यावर प्रेम म्हणतो, पण वहिनी पहिले तिला माझ्या मनातले दुःख ओळखावे लागेल. नाहीतर मैत्रिणीचे तर दुःख दिसत होते पण माझे दिसत नाही. पूजाने माझे दुःख ओळखले तर जगाची कोणतीच शक्ती तिला माझ्यापासून दूर करू शकणार नाही. तेव्हा वहिनी म्हणते, अहो मुलींची परीक्षा घेणं योग्य नाही. तुम्ही तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करशाल आणि नंतर समजले की या मुलीला चांगल्या प्रकारे भावना ओळखता येत नाही, तेव्हा तुम्ही तिला सोडून देशाल आणि तिने आपल्या जीवाचे काही कमी जास्त केले तर? अगं वहिनी, मी लगेच तिच्यावर प्रेम थोडी करेल. मी तिला फक्त फ्रेंड बनवेल. मग आम्ही एकमेकांबरोबर फिरू, पण फक्त एका मित्रमैत्रिणीच्या नात्याने. आणि तुला माहित आहे वहिनी, माझ्या फोनवर तर कित्येक मुली प्रेमाचा मेसेज करतात, पण मी एकीला पण होकार देतो का? पूजाच्या जवळ कसे जायचे यावर प्रेम योजना करू लागला. 2 दिवसात सायकल रेसिंगच्या स्पर्धा होत्या. त्यात सर्व कॉलेजचे मुलं मुली येणार होते. यावर स्पर्धा जिंकून पूजेच्या नजरेत जाणे प्रेमला योग्य वाटले. कॉलेजवर पोहोचल्यावर सर्व प्रेमची मित्रमंडळी गोळा होऊन त्याला म्हणतात, अरे यार, कुठे होता आतापर्यंत? का रे, काय झालं? प्रेम म्हणतो, अरे काय झालं काय? अरे यार, तो राज आहे ना, तो पण तुला टक्कर द्यायचा विचार करतोय. तेव्हा प्रेम म्हणतो, आपली स्पर्धा आपल्या कॉलेजच्या मुलांमध्ये नाही, आपली स्पर्धा आहे ती दुसऱ्या कॉलेजच्या मुलांबरोबर. यावर जास्त चर्चा नको, आता चला सराव करू. प्रेमला सरावाच्या वेळेस खूप मुलं मुली त्याचा उत्साह वाढवण्यासाठी येत होते. त्यात पूजा पण असायची. पूजाच्या मनात प्रेम पहिल्या दिवसापासूनच बसलेला असतो, पण त्याला सांगावे कसे हेच तिला कळत नव्हते. दोघं एकमेकांना भेटण्यास आतुर व त्यांचा एकमेकांवर जीव, पण त्यांना माहीतच नाही की हिला मी आवडतो का नाही आणि तिला वाटते की याला मी आवडते की नाही. यामुळे दोघं एकमेकांजवळ जाण्याची योजना आखून ठेवतात. एकीकडे प्रेम जिंकून पूजाच्या नजरेत यायला बघतो व दुसरीकडे पूजा मनात म्हणते की प्रेम जर जिंकला तर त्याला शुभेच्छा देण्याच्या बहाने तरी जाऊ शकते. सरावाचा वेळ व पूजाचा वेळ एक असत होता. पूजाला पाहिले की प्रेम एक स्माईल तिला पाहून देत असे. यामुळे पूजा पण लाजाळूपणे प्रेमकडे पाहत असे. पूजा तिथे आल्याने प्रेम जीव लावून सराव करत असे. रेसिंगचा सराव करण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रेम घाम गाळीत सराव करीत होता. मुलं त्याला ज्यूस, चहा, कॉफी जे काही लागत असे ते देत होते. दुसऱ्या दिवशी सर्व कॉलेजचे मुलं सायकल राऊंडसाठी उपस्थित झाले, पण त्या दिवशी प्रेमचा तपासच नसतो. सर्व मुलं मुली प्रेमचा शोधाशोध करतात, पण प्रेम कुठेच नसतो. प्रेम एका कोपऱ्यात सर्व मुलांना शोधाशोध करताना पाहत होता, पण नजर पूजाकडेच होती. त्याच्या मनात एक विश्वास होता की पूजा नक्की माझ्यासाठी विचार करेल आणि झाले पण तसेच. जेव्हा पूजाला कळाले की प्रेम अजून आला नाही, तिच्या चेहऱ्यावर उदासी येऊन लागली. प्रेम ज्या जागी बसला होता त्या जागी त्याला कोणीच पाहिले नाही, ती म्हणजे मान्यवरांचे स्टेज. मान्यवरांसाठी जो स्टेज बनवला होता त्याखाली प्रेम जाऊन बसला होता. प्रेमच्या नजरेत पूजाचा उदास चेहरा येताच प्रेम हसून पडला व मनात म्हणाला, हो ना हो, या मुलीच्या मनात माझे मंदिर नक्की आहे. व पटकन स्टेजच्या मागील बाजूने निघून समोर आला. आल्या आल्या सर्व मुला मुलींना आधाराचा श्वास आला. तेव्हा एकाने रागात विचारले, काय रे, आम्ही केव्हाचो तुला वेड्यासारखा शोधतोय, कुठे गेला होता तू? यावर प्रेम म्हणतो, सॉरी यार, थोडं महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. अरे पण हे काय महत्वाचं नव्हतं का? हे झाल्यावर गेला असता. तेव्हा प्रेम म्हणतो, अरे मित्रांनो, टॉयलेटला गेलो होतो. यावर सर्व मित्र जोरजोरात हसू लागले. पूजा मात्र मनातच हसण्याचे फवारे सोडू लागली.
तेव्हा एकाने सांगितले, अरे बरोबर आहे, सायकलची रेसिंग जितकी महत्वाची नाही तितकी 2 नंबरची गाडी महत्वाची होती. यावर सर्व अजून जोरजोरात हसू लागले. तेव्हा पूजा रागात म्हणते, बस झालं, आता केव्हापासून चिडवताय त्याला. तेव्हाच शिंदे सरांनी स्पर्धकांना आपापल्या जागा घेण्यास सांगितल्या. शिंदे सर म्हणतात, मित्रांनो, या सायकलच्या रेसमध्ये जो विद्यार्थी पहिला येईल त्याला एक सायकल व कॉलेजतर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. इतके बोलून शिंदे सरांनी रेसिंगची घोषणा केली. बंदुकीची गोळी बाहेर निघताच सर्व मुलं सायकलचे पॅन्डल मारत सायकल पुढे पळवतात. 10 रस्ते व त्या 10 रस्त्यांवर उभे असणारे माणसांकडून एक स्टार आणायचा. संपूर्ण 10 स्टार गोळा झाले की परत लावलेल्या विनर पट्टीला खेचून पुढे यायचे. तेव्हा तो स्टार विजेता. प्रत्येक रस्त्याला CCTV कॅमेरे लावले होते. त्यामुळे कोणी काय केले व कोणी किती पुढे आहे हे सर्व मोठ्या पडद्यावर सर्व कॉलेज कॅम्पसला दिसत होते. प्रेम कधी मागे तर कधी पुढे होत होता, पण सर्व प्रेमच ओरडत होते. शेवटच्या टप्प्यात प्रेम खूपच थकला व नंबर 3 वर येऊन लागला. पूजाला हे पाहावले नाही. तेव्हा पूजाने पण जोर लावून आवाज दिला, कम ऑन प्रेम, कीप इट अप, कम ऑन, व गळ्यातील स्कार्फ काढून जोरजोरात हलवू लागली. लांबून पूजाचे स्कार्फ हलवताना पाहून प्रेमला जसे हत्तीचे बळ येते व तो फास्टर सायकल पळवण्यास सुरुवात करतो. 3 वरून 2 व शेवटच्या टप्प्यात 2 वरून 1 वर येऊन रेबिन खेचतो. यामुळे सर्व कॉलेज खुश होऊन प्रेमला शुभेच्छा देतात. स्टेजवर गेल्यावर शिंदे सर सायकलची चावी व प्रमाणपत्र देऊन प्रेमचे अभिनंदन करतात व प्रेमला विनंती करतात की प्रेमने 2 शब्द तरी बोलावे. यावर प्रेम म्हणतो, आजपर्यंत इतक्या लोकांसमोर बोलणे तर कधी जमलेच नाही, पण आज बोलावे वाटते. माणूस जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण त्याला जर कोणाचा साथ म्हणजेच दिलासा मिळाला नाही तर तो कधीच जिंकू शकत नाही. पहिले तर माझा उत्साह माझ्या मित्रांनी वाढवला, पण मागून त्यांनाच कोरड पडली. शेवटच्या क्षणात मला जिंकण्याची काहीच शाश्वती नव्हती, पण आमच्या ग्रुपच्या मुलीने तिचा स्कार्फ काढून मला प्रोत्साहित केले की तुझा ग्रुप तुला जिंकताना पाहू इच्छित आहे. या जोरावर मी जिंकलो आहे, म्हणून मी ही सायकल पूजाला भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करतो. यावर मला सरांची परवानगी हवी. शिंदे सरांनी पण सांगितले, जगात असे कित्येक मुलं आहे जे स्वतः जिंकण्याचे श्रेय दुसऱ्यांना देतात, पण ते खरे पण आहे. ज्या प्रकारे एका यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, त्याच प्रकारे प्रेमच्या जिंकण्यामागे पूजाचा फार मोठा भाग म्हणा किंवा हिस्सा आहे. यामुळे पूजाने इथे यावे व प्रेमने दिलेली भेट स्वीकारावी. टाळ्यांच्या गजरात पूजाचे स्वागत होते व पूजा स्टेजवर येते. तेव्हा पूजा म्हणते, काय रे प्रेम, सर्व कॉलेजने तुला प्रोत्साहित केले आणि तू फक्त मला बक्षीस देतो, हे तर काही योग्य नाही. तेव्हा प्रेम पूजाला म्हणतो, पूजा, याची काळजी तू नको करू.